मंडळी, आपल्या देशात मागील काही वर्षांपासून इच्छामरणाच्या कायदेशीर मान्यतेवर अनेकदा वादविवाद झाले. सुप्रीम कोर्टातही त्यावर बरीच चर्चा झाली. शेवटी 2018 मध्ये सुप्रीम कोर्टानं इच्छामरणाच्या कायदेशीर बाबींवर एक निकाल दिला. निकालावेळी कोर्टानं ॲक्टिव्ह युथनेसिया म्हणजे सक्रिय इच्छामरण आणि पॅसिव्ह युथनेसिया म्हणजे निष्क्रिय इच्छामरण यातील फरकही स्पष्ट केला होता. सक्रिय इच्छामरणामध्ये औषध देऊन मृत्यू किंवा मग थेट मृत्यूला कारणीभूत ठरणारे इतर कोणतेही साधन समाविष्ट असते. तर निष्क्रिय इच्छामरणात वैद्यकीय उपचार नाकारले जातात किंवा मागे घेतले जातात, अर्थात रुग्णाचा लाईफ सपोर्ट हटवला जातो. यातील ॲक्टिव्ह युथनेसिया म्हणजे सक्रिय इच्छामरणाला भारतात बेकायदेशीर मानलं जातं. तर दुसरीकडे एखादा रुग्ण पूर्णपणे दुसऱ्यावर अवलंबून असेल तर त्याचं हित लक्षात घेऊन निष्क्रिय इच्छामरणाचा निर्णय घ्यायला हवा, असं त्यावेळी कोर्टानं म्हटलं होतं. पण आतापर्यंत एकदाही कोर्टानं निष्क्रिय इच्छामरणाला परवानगी दिली नव्हती. बुधवारी 11 मार्चला मात्र सुप्रीम कोर्टानं एका महत्त्वाच्या प्रकरणात ऐतिहासिक असा निकाल दिलाय. उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील 31 वर्षीय हरीश राणा या तरुणाला कोर्टानं निष्क्रिय इच्छामरणाची परवानगी दिली आहे. गेल्या 13 वर्षांपासून तो व्हेजिटेटिव्ह म्हणजेच कोणतीही हालचाल नसलेल्या अवस्थेत अंथरुणावर खिळून पडला होता. आता कोर्टाच्या निर्णयानं त्याच्या या असहाय्य जगण्यातून मुक्तता होणार आहे. पण 13 वर्षांपूर्वी हरीश सोबत नेमकं काय घडलं होतं? त्याच्या इच्छामरणाच्या परवानगीसाठी कुटुंबाला कोणत्या परिस्थितीतून जावं लागलं? सुप्रीम कोर्टानं इच्छामरणाच्या बाबतीत निर्णय देताना काय म्हटलंय त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ आहे. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहत आहेत देदनका. मंडळी, 31 वर्षांचा गाझियाबादचा हरीश राणा हा एकेकाळी अत्यंत हुशार मुलगा होता. तो पंजाब विद्यापीठाचा विद्यार्थी होता. 2013 मध्ये तो चंदीगड येथे शिक्षणासाठी गेल्यावर त्या ठिकाणी पेइंग गेस्ट म्हणून तो ज्या हॉस्टेलमध्ये राहत होता त्या हॉस्टेलच्या 4थ्या मजल्यावरून तो एके दिवशी खाली पडला. त्यामुळे त्याला मेंदूला गंभीर दुखापत झाली होती. या अपघातानं हरीशचं सगळं आयुष्यच बदलून टाकलं. त्याच्या मेंदूला झालेल्या दुखापतीमुळे तो 100% व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये गेला. कोणतीही हालचाल नसलेल्या अवस्थेत तो आजपर्यंत अंथरुणाला खिळून होता. श्वास घेण्यासाठी, अन्न भरवण्यासाठी किंवा इतर सगळ्याच बाबतीत त्याच्या शरीराला ट्यूब लावण्यात आल्या होत्या. अर्थात PEG ट्यूबद्वारे दिल्या जाणाऱ्या कॅन म्हणजेच केमिकल ॲडमिनिस्टर्ड न्यूट्रिशनवर तो आयुष्य जगत होता. त्यामुळे हरीश आता भविष्यात बरा होऊ शकेल अशी कुठलीच आशा त्याच्या आईवडिलांना नव्हती. याशिवाय हरीशच्या शरीरावर जखमा देखील होत होत्या आणि त्यामुळेच आपल्या मुलाला इच्छामरण देण्यात यावं, त्याला जिवंत ठेवणारा बाह्य सपोर्ट हटवून त्याला मृत्यू दिला जावा अशी मागणी हरीशच्या आईवडिलांकडून करण्यात येत होती. कारण आईवडिलांना आपल्या मुलाची ही दयनीय अवस्था बघवत नव्हती. 13 वर्ष झाली तरी त्याच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा होत नव्हती. हे पाहून हरीशचे आईवडील प्रचंड निराश झाले होते. त्यामुळे इच्छामरणाच्या परवानगीसाठी हरीशच्या कुटुंबानं दिल्ली हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले. हायकोर्टानं डॉक्टर किंवा डॉक्टरांच्या समितीचा रिपोर्ट घ्यावा आणि त्यानंतर निर्णय घ्यावा, असंही हरीशच्या कुटुंबाने म्हटलं. मात्र आपल्या कायद्यात कुणालाही इच्छा मृत्यूची परवानगी नाहीये. संविधानानं प्रत्येकाला जगण्याचा अधिकार दिलाय, पण मृत्यूचा अधिकार कुणालाही नाहीये, असं सांगत दिल्ली हायकोर्टानं हरीशच्या कुटुंबाचा अर्ज फेटाळून लावला होता. त्यानंतर आई वडिलांनी थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली. आपल्या मुलाला इच्छामरण देण्यात यावं, त्याचा लाईफ सपोर्ट काढून घेण्यात यावा अशी सुप्रीम कोर्टात त्यांच्याकडून याचिका दाखल करण्यात आली. त्यावर कोर्टात सुनावणी प्रक्रिया पार पडली. मागच्या सुनावणीत कोर्टानं हरीशच्या कुटुंबासोबत संवाद साधला होता. तसंच सुप्रीम कोर्टानं या प्रकरणी एम्सच्या डॉक्टरांचा अहवाल देखील मागवला होता. तो अहवाल कोर्टासमोर सादर करण्यात आला आणि त्यानंतरच बुधवारी कोर्टानं हरीशला निष्क्रिय इच्छामरणाची परवानगी देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलाय. न्यायमूर्ती JB पारदीवाला आणि न्यायमूर्ती KV विश्वनाथन यांच्या खंडपीठानं हा निर्णय सुनावलाय. दिल्लीच्या एम्सच्या अहवालात सांगण्यात आलं होतं की हरीश यापुढे कधीही ठीक होऊ शकत नाही. त्यावर न्यायमूर्ती पारदीवाला भावुक झाले आणि म्हणाले की हा अहवाल खूप दुःखद आहे. हा निर्णय आमच्यासाठी खूप कठीण आहे. आम्ही या मुलाला प्रचंड दुःखात ठेवू शकत नाही. त्यामुळे आज आपण या स्टेजला आहोत जिथे आम्हाला अखेरचा निर्णय करावा लागणार आहे, असं म्हणत न्यायमूर्तींनी निर्णय दिला. जेव्हा रुग्णाच्या बरे होण्याची कोणतीही आशा उरलेली नसते तेव्हा डॉक्टरांच्या उपचाराचं कर्तव्य संपुष्टात येतं. मृत्यूचा हक्क ठरवताना न्यायालयानं विल्यम शेक्सपियर हेमलेटमधील टू बी ऑर नॉट टू बी या प्रसिद्ध वाक्याचा संदर्भ देखील दिलाय. सध्या हरीशवर घरीच उपचार सुरू आहेत, पण आता योग्य सन्मान राखून त्याचे लाईफ सपोर्ट काढले जावे यासाठी त्याला दिल्लीच्या एम्स रुग्णालयात पॅलिएटिव्ह केअरमध्ये दाखल करण्याचे निर्देश न्यायालयानं दिलेत. तसंच गेली 13 वर्ष कोणतीही आशा नसताना स्वतःच्या मुलाची निस्वार्थपणे सेवा करणाऱ्या त्याच्या पालकांचं देखील न्यायालयानं यावेळी विशेष कौतुक केलंय.
मंडळी, एखाद्या रुग्णाच्या बाबतीत कोर्टानं पहिल्यांदाच जीवनावश्यक उपचार पद्धती थांबवण्याची मंजुरी दिली आहे. देशातील ही पहिलीच घटना असून सर्वोच्च न्यायालयानं आपल्या मार्गदर्शक तत्वानुसार अशी परवानगी दिली आहे. तसंच त्यासाठी 2018 मधील कॉमन कॉज विरुद्ध युनियन ऑफ इंडिया या प्रकरणातील तत्वांचा देखील आधार घेण्यात आलाय. त्या निकालात माणसाला सन्मानानं जगण्यासह मृत्यू स्वीकारण्याचाही मूलभूत अधिकार मान्य करण्यात आला होता. मंडळी, या प्रकरणाच्या निमित्तानं सर्वोच्च न्यायालयानं भविष्यातील प्रकरणांसाठीही महत्त्वाचं मार्गदर्शन केलंय. न्यायालयानं म्हटलंय की सध्या भारतात अशा प्रकारच्या निष्क्रिय इच्छामरणाची परवानगी देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाला 2 वैद्यकीय मंडळाच्या अहवालांचा अभ्यास करावा लागतो. पण प्राथमिक आणि दुय्यम मंडळांनी जर जीवनावश्यक उपचार थांबवण्याची शिफारस केली तर साधारणपणे न्यायालयाला यात हस्तक्षेप करण्याची गरज होणार नाही. मात्र सध्याचं प्रकरण हे मार्गदर्शक तत्वांचा पहिलाच वापर असल्यामुळे ते न्यायालयासमोर आलं. यापुढे निष्क्रिय इच्छामरणाच्या बाबतीत केंद्र सरकारनं स्वतंत्र आणि व्यापक कायदा करण्याचा विचार करावा, अशी ही शिफारस सुप्रीम कोर्टाने केली आहे. बाकी कोर्टाच्या या ऐतिहासिक निकालाबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका.